त्या संदर्भात दोन प्रश्न आहेत ते विचारतो तुम्हाला. सांगा ना. बघा आता विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण झाला पाहिजे? शरद वैद्य विधानसभेचीच गोष्ट नाही करायला मी तुम्हाला एक्झिट पोलसाठी पाठवलेलं आहे तुम्हाला. आणि मतदानाचा अधिकार आम्ही कोणाला सांगा? मतदानाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? ते तुम्हाला कंपनीने पाठवलं असेल, काही पाठवलं असेल, पण त्याचा अधिकार काय, त्याचा हक्क प्रत्येक गावातील प्रत्येक लोकांना आम्ही जाऊन सांगतो. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम दिलं. पण तुम्ही मतदान करा. मतदान हे आपला हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्यागाचा डोंगर करीतो त्याचा आधार, लेक आयुष्य भक्क. कोणाला मतदान देतो सांग? आम्ही तर आमच्या मनात जे आहे ते पूर्ण करणारच आहोत आम्ही. हे आता आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर इंगोले, जिजाबाई मनोहर, बौद्ध जातीचे, मी बंजारा, ज्याच्या जातीवर मतदान होतात तरी सुद्धा म्हणतो कधी कधी जातीपातीला पाहत नाही लोक, माणसं पाहतात. माणूस कोण आहे? कधी कधी पक्ष सुद्धा पाहत नाही, माणूस पाहतात. माणूस पण लई जागी आम्ही ऐकतो माणूस श्रेष्ठ आहे. आमच्या कामी कोणता जर माणूस येत असेल, हो भाऊ डॉक्टर साहेब, आमच्या कामी जर जे कोणी माणूस असेल, आमचं काम करत असेल, हे महत्वाचं आहे. आणि आम्ही पक्षही पाहत नाही, तिथं काहीच नाही, काही नाही. आमचा तर तुम्हाला सांगितलं आमच्या मनातलं, मी तर माझ्या मनातलं सांगतो. हे आपल्या ह्याच्या जातीबद्दल मी विषय करत नाही, पण मी माझ्या जातीबद्दल म्हणतो. आमचा जे आहे ते इंद्रनील नाईक आहे. इंद्रनील नाईक म्हणजे इंद्रनील नाईक. तुम्हाला कुठं पाठवायचं, काय पाठवायचं, पाठवू शकतो.